छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं बंडखोरांची समजूत काढली खरी, पण खरी डोकेदुखी भाजपच्या माजी कार्यकर्त्यांच्यामुळे होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर जवळपास 29 भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षांमधून उमेदवारी मिळवलेली आहे। त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्येच लढाई पाहायला मिळणार आहे। संभाजीनगरात बहुतांश बंडोबांचा थंडोबा। 29 माजी भाजप कार्यकर्ते विरोधकांकडून रिंगणात। भाजपच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्येच लढाई। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत कसा सामना असेल याचं चित्र स्पष्ट झालं। संभाजीनगरात सर्वात जास्त बंडखोरी भाजपात झाली। भाजपनं तिकीट न दिल्यामुळे जवळपास 86 अपक्षांनी भाजपच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती। त्यातल्या 90% उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा भाजपनं केलाय। अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी करणाऱ्यांची समजूत काढण्यात भाजपला यश आलंय, पण भाजपनं तिकीट न दिल्यानं इतर पक्षातून उमेदवारी मिळवणाऱ्या माजी कार्यकर्त्यांनीही भाजपच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलंय। भाजप सोडून 18 जणांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली। 13 जण भाजप सोडून राष्ट्रवादीत उमेदवार झाले। 8 जणांनी भाजपला रामराम करून ठाकरेंची मशाल हाती घेतली। भाजपचे माजी कार्यकर्ते इतर पक्षातून लढत असले तरी ते भाजपच्याच मतदारांवर डोळा ठेवून असणार हे उघड सत्य आहे। साहजिकच याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे, पण भाजप नेत्यांना हे फार मोठं आव्हान वाटत नाहीये। पक्षात वेगळे गेले तेही फक्त तो एकटा नेता गेलेला आहे। त्याच्या मागे संघटना आमची त्याच ठिकाणी आहे। बूथ रचना असेल, आमचे शक्ती केंद्र प्रमुख असतील, आमचे पदाधिकारी असतील, हे सर्व आमच्या बरोबर आहेत। म्हणून त्या आव्हानांना आम्ही जुमानणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टी जनता जनार्दनच्या आशीर्वादानं नक्कीच चांगले यश मिळेल याची आम्हाला। भाजपच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षात जाऊन उमेदवारी मिळवल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजपची फिरकी घेतली आहे। इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये घेताना भाजपला काही वाटत नाही। आता भाजपचे कार्यकर्ते इतर पक्षात जाऊन आव्हान देत आहेत का, हे झोंबतं का, असा सवाल दानवेंनी केलाय। दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं, आता स्वतःचे गेल्यावर कसं, आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला। भाजपनं अन्याय केला म्हणून इतर पक्षांची वाट धरणाऱ्या या माजी भाजप कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच द्वेष आहे। निवडणुकीत भाजपच्या माजी कार्यकर्त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला नाही तर मिळवलं। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।